पहिलाच बॉल प्रचंड वेग रिजवान कडे आहे. डावखुरा गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा नाका समोरून स्पर्श करून अगदी घावा लागेल आदित्य गुरवसाठी. रिजवान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. रिजवानचा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा. यावेळेला उडवलाय बॉल. बॉल हवेमध्ये उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. झेल अगदी पकडलाय सोप्या रीतीने. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला विकेट. वरती समोर अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका आणि विकेट देखील आली आहे. नवीन बॅटर आहे सूरज. धावसंख्या जरा तसे केली रिजवानने. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत जज करतील. यस आणखीन एक विकेट. फलंदाज गोविंदा वाल्मिकी बाद. कर्णधार विनंती असणार आहे टॉस साठी यायचं. यावेळेला समोर फटका खेळलाय सरळ रेषेमध्ये. लॉंग ऑन आहेत आणि झेल पकडतील. आणखीन एक विकेट. रिजवान काय षटक हाताळले. डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पहिलं षटक त्याने हाताळलं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. चौथं षटक हाताळत असताना अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 5 मधील रन झाले धाव फलकावरती 22. 24 धावा धाव फलकावरती 24. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करतोय. यस झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवर पहिली मोठी विकेट. अमय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. पहा रिजवानचा पहिला बॉल मोठा फटका खेळण्यात. नेक्स्ट बॉल यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केले रिजवान यांनी संघाने. यावेळेला पायावर जाऊन बॉल आदळलाय. प्रचंड वेग. मयुरेश भवर पोहोचले. हो रिजवानचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. पुढचा बॉल क्लीन बॉल. यस त्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय आणि जल्लोष पहा. सांगितलंय त्याने सर्वच खेळाडूंना आपल्याला रिजवान आहे तोपर्यंत या मॅचचं पारड आपल्या बाजूने झुकू शकतं. हेच त्याने सांगितले सर्वच आपल्या खेळाडूंना. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केले. प्रथमेश साळवीची महत्वपूर्ण विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रचंड वेगावरती स्वारून बरोबर मधला स्टंप उडवून टाकलाय आणि प्रथमेश साळवीची. आणि पहा सेलिब्रेशन. यस यावेळेचा बॉल थोडासा पुढे पिचिंग गेला ओव्हर पिच साठी. यावेळेला पुन्हा तोच टप्पा त्याच बॉलची पुनरावृत्ती आणि यावेळेला मात्र अनिकेत चव्हाण मात्र बॅक टू पॅव्हेलियन. बॅटने कडा घेतली. स्पर्श झाला आणि त्याची जाणीव होत असताना कीपरने मात्र कोणत्याही प्रकारे मयुरेशने मात्र चूक केलेली नाहीये. हातामध्ये बॉल मात्र सामावला गेला आणि पहिला विकेट मिळतोय. पहिली विकेट. तिसरा बॉल आणि पहिला विकेट. पहिला झटका. आज अनेक जण या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून असे उपस्थित झाले. सर्वांचं हार्दिक असे स्वागत आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. प्रेक्षक देखील ह्या मॅचचा अगदी प्रत्येक मॅचचा अगदी मनपूर्वक असा आनंद घेता येतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रो लिंक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण पुन्हा 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 यावेळेला लेग साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल मात्र स्पर्शून गेलाय. येतेकडून मात्र काय पाहायला मिळतंय. भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटने कडा घेतलीये काय प्रश्नचिन्ह. बॉल तर पकडला. फेकी गेली. रनआउट साठी प्रयत्न. रनआउट साठी अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. खेळाडू मात्र घसरलाय. थोडासा दुखापत होताना पाहायला मिळालीये. पडलाय परंतु त्यातूनच सावरून स्वतः मात्र उभा राहिलाय. परंतु यावेळेला मात्र खेळाडूला माघारी जावं लागणार आहे कारण बॅट मात्र अपुरी राहिली आहे. रनिंग मात्र अपूर्ण राहिलाय आणि तदनंतर बॅटर मात्र रनआउट. 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा. आदित्यला माघारी जावं लागतंय. 32 30 घेऊन रिजवान मात्र गोलंदाजी मार्कवर.
पहिला बॉल पिचिंग केला गेलाय आदित्यला मात्र पहिल्या बॉलला डॉटला सामोरं जावं लागते, पायाला जाऊन स्पर्श झाला. यावेळेला भिरकावलाय झेलची संधी, एक मोठी विकेट, एक मोठा मासा जाळ्यामध्ये सापडलाय. रिजवान मात्र आनंद साजरा करतोय, जल्लोष साजरा करतोय. एक प्रहारी विस्फोटक बॅटरला मात्र मार्गस्थ लावलाय. काय बॉलिंग अटॅक केला गेलाय, अगदी योग्य टप्प्यावरती पिचिंग केला गेला आणि त्या कारणाने कुठेतरी या बॅटरला मात्र मार्गस्थ केलाय विकेटच्या स्वरूपात. चांगला कमालीचा अटॅक केला. आदित्य दळवय याला मात्र शांत केलं गेलंय. जसा आदित्य माघारी गेला तसा संकेतवरची वाढलेली जबाबदारी मात्र पाहायला मिळते. हो क्या बात आहे. रिजवान शेवटचा बॉल एक भेदक मारा करताना